नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत डाळिंब लागवड करताना आपल्याला व्हरायटीची निवड कोणती करायची आहे आणि रोपे घेताना टिश्यू कल्चरची घ्यायची की गुटी कलमाची घ्यायची याबद्दल आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की रोपे घेताना आपल्याला गुटी कलमाचीच रोपे घ्यायची आहे, टिश्यू कल्चरची रोपं घ्यायची नाहीत शक्यतोवर. कारण बऱ्याच अनुभवी आणि जाणकार शेतकऱ्यांचं पण असं मत आहे की टिश्यू कल्चरची रोपांना शूट जास्त येतात आणि त्यांची साईजही जास्त होत नाही. आणि शिवाय या टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. त्याच्यामुळं तेलकट झालं, इतर रोगराई वाढण्याचं प्रमाण टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये जास्त असतं. त्याच्यामुळं आपण रोपं घेताना गुटी कलमाचीच रोपे घ्यायची आहेत आणि गुटी कलमाची रोपं घेताना पण आपण ती प्रत्यक्ष पाहूनच घ्यायची आहेत. मग आपल्याला त्या रोपांवर कोणत्या झाडांवर रोपं बांधली होती, त्या झाडांची परिस्थिती काय होती, त्या झाडांवर पूर्वी बहार घेतलेला आहे का? मग तो बहारामध्ये त्या फळांची क्वालिटी काय होती, त्या फळांची साईज काय होती? मग अशा झाडांवरूनच आपल्याला गुटी कलमाची रोपे घ्यायची आहेत. आता ते रोपं घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या जातीची किंवा कोणत्या व्हरायटीची रोपं घ्यायची आहेत, हे पण आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. जसं आता व्हरायटींमध्ये साधा भगवा आहे, सुपर भगवा आहे, सोलापूरला आले, शरद किंग आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या वातावरणानुसार, आपल्या जमिनीनुसार आपल्याला ह्या व्हरायटींची निवड करायची. मग याच्यामध्ये जर समजा आपण साधा भगवा घेतला, तर साधा भगवा व्हरायटी ही खूप चालणारी व्हरायटी आहे आणि साधा भगवा व्हरायटीला मागणी पण व्यापाऱ्यांकडून जास्त असते. साधा भगवा ही व्हरायटी आपल्या बहार धरल्यापासून कमीत कमी 6.5 ते 7 महिन्यात हार्वेस्टिंग होतं फळांचं. म्हणजे याला कालावधी जास्त लागतो बहार धरण्याचा. जो बहाराचा पिरियड आहे हा मोठा असतो, 6.5 ते 7 महिन्याचा असतो. आणि साधा भगवाचा जे फळ असतं त्या फळाला जे वरची साल असते ती साल जाड येते. साल जाड असल्यामुळं काय होतं, जेव्हा आपली हार्वेस्टिंग होते तर त्यावेळेस आपल्याला दूरच्या मार्केटला माल घेऊन जायचा आहे किंवा व्यापाऱ्याला दूरच्या मार्केटला माल घेऊन जायचा आहे, तर साल जाड असल्यामुळं साधा भगवा ह्या व्हरायटीच्या फळाची टिकवण क्षमता जास्त असते. त्याच्यामुळं मग दूरच्या मार्केटला व्यापारी घेऊनही गेला तरी तो माल खराब होत नाही. मग त्याची टिकवण क्षमता असल्यामुळं व्यापारी जास्त साध्या भगव्याची मागणी करतात आणि साध्या भगवालाही रेट थोडासा जास्त मिळतो बाकी व्हरायटींपेक्षा. मग त्याच्यामुळं आपल्याला साधा भगवा फायदेशीर ठरतो. आणि जर समजा पावसाचं वातावरण असेल किंवा मार्केटमध्ये भाव नसतील, तर आपण साधा भगवा जर व्हरायटी असली तर आपण 15-20 दिवस माल झाडावर रोखून जरी ठेवला तरी ती झाडावर टिकवण क्षमता त्या फळाची असते. तो माल गळून पडत नाही किंवा डागांचं प्रमाण कमी असतं. मग साधा भगवा या व्हरायटीवर रोगप्रतिकार शक्ती पण चांगली असते. त्याच्यामुळं मग साधा भगवा व्हरायटी पण चांगली आहे लागवडीसाठी. म्हणून मग व्यापाऱ्यांची याला मागणी असते. त्याच्यानंतर दुसरा आहे सुपर भगवा. आता सुपर भगवा ही अशा शेतकऱ्यांसाठी चालणारी आहे की ज्यांच्याकडं एक तर पाणी कमी असतं, उन्हाळ्यात पाणी पुरत नाही, किंवा ज्या शेतकऱ्यांना पटकन हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे, पावसाळा सुरू होण्याआधीच हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे. जर काळ्या जमिनी असतील आणि त्या जमिनींमध्ये जर पुढं पावसाळा चालू होणार असेल, पावसाळ्यात जर हार्वेस्टिंग येणार असेल, तर त्यावेळेस काय होतं, जर आपण साधा भगवा लावला तर त्याची जास्त कालावधी लागतो. आणि सुपर भगवा लावला तर सुपर भगवाला आपल्याला 5.5 महिन्यातच माल हार्वेस्टिंग होऊन जातो. मग कमी वेळेत हा सुपर भगवाचा माल हार्वेस्टिंग होऊन जातो. पण याचे असे कमी वेळेत माल हार्वेस्टिंग होतो 5.5 ते 6 महिन्यात, पण याची टिकवण क्षमता बी कमी आहे. त्याचा माल पण कमी वेळ टिकतो. जर आपल्या झाडावर माल तयार झालेला आहे तर आपल्याला तयार झालेला माल जर बाजारात रेट असो किंवा नसो, त्यावेळी त्या कंडिशनला तो माल काढून विकणे. माल तयार झाल्यानंतर सुपर भगवा हा झाडावर टिकत नाही, त्याची गळ सुरू व्हायला लागते, एक तर डाग वाढायला लागून जातात. म्हणून मग सुपर भगवा जरी 5.5 ते 6 महिन्यात तयार होत असला पण त्याची टिकवण क्षमता कमी आहेत, असे थोडेसे त्याचे दुष्परिणाम पण आहेत. त्याच्यानंतर जो आपला सोलापूर लाल आहे, सोलापूर लाल ही व्हरायटी सेटिंगसाठी खूप चांगली आहे. त्याला सेटिंगला कुठलंही काहीही न करता त्याला आपोआप सेटिंग होते आणि त्याची सेटिंग चालूच राहते. पण त्याचे दुष्परिणाम असे आहेत, सेटिंग जरी चालू असते पण त्याची फळांची साईज होत नाही.
सेटिंग जास्त होत असल्यामुळे त्या फळांची साईज होत नाही. मग ज्या शेतकऱ्यांकडे थंड वातावरण राहत असेल, समजा फेब्रुवारी मार्चपर्यंत थंड वातावरण असेल, ज्या भागात सेटिंगा होत नाही, त्या शेतकऱ्यांना इतर व्हरायटींना ही अडचण येते की सेटिंगा होत नाही. मग अशा भागात त्या शेतकऱ्यांनी सोलापूर लाल ही व्हरायटी लावली, तर त्यांना थंड वातावरणात आणि जानेवारी फेब्रुवारी जिथे वातावरण थंड असतं अशा वातावरणात लावलं तरी त्यांना सेटिंगची अडचण येणार नाही. फक्त पण प्रॉब्लेम एवढा आहे त्यांना की त्यांना साईज मिळत नाहीये. म्हणून मग आपण आपल्याकडे कोणतं वातावरण आहे, आपल्याकडे सेटिंगसाठी अनुकूल वातावरण असेल तर आपण साधा भगवा पण लावू शकतो, सुपर भगवा पण लावू शकतो. आणि जिथं थंड वातावरण आहे त्यांना लावायचंय तर त्यांनी मग सोलापूर लाल लागवड केली तरी चालेल. त्याच्यानंतर जी आपली आता सध्या जास्त मागणी असलेली व्हरायटी म्हणजे शरद किंग व्हरायटी आहे. आता भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शरद किंग व्हरायटी खूप चांगली आहे आणि शरद किंग व्हरायटीची साईज होते. पण मी जसा अनुभव घेतलाय, आता मी जवळ-जवळ 8 वर्षापासून माझे साध्या भगवाची लागवड आहे. आता माझ्या साध्या भगव्यामध्ये आणि मी जो आजपर्यंत शरद किंगची व्हरायटीचे फळं पाहिलेली आहेत, की त्यांची आणि याच्यात काहीच बदल नाही. उलट साध्या भगव्याची माझ्या झाडांवर एकसारखी साईज होती आणि शरद किंगपेक्षाही चांगली साईज होती साध्या भगव्याला. आता आपण जर पोषण दिलं किंवा आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर साध्या भगव्याला सुद्धा 1 किलोपेक्षा जास्त 1 किलोग्रॅमपेक्षाही जास्त फळाची साईज होऊ शकते साध्या भगव्याला. आता आपण शरद किंग व्हरायटीचा तर अजूनपर्यंत काही अनुभव घेतलेला नाहीये. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला असेल, ज्यांच्याकडे शरद किंगची व्हरायटी आहे आणि त्यांनी त्या शरद किंगच्या झाडावर माल काढलेला आहे, तर मग आपण त्यांच्या शेतात जाऊन याबद्दल आपण अजून माहिती घेऊन मग आपण व्हरायटीची निवड केली पाहिजे. अशा प्रकारे आपण व्हरायटीची निवड करायची आहे आणि ह्या पद्धतीने आपण लागवड करून घ्यायची. डाळिंब लागवड करताना व्हरायटीची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपण आपल्याकडील वातावरण, आपल्याकडील पाणी, आपले जमिनीचा प्रकार या सर्व गोष्टी समजून घेऊन मगच व्हरायटीची निवड करायची.